नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार। तर आज 24 जून दुपारचे 1:30 वाजत आहेत। आज आपण आजचा 24 जून, 25 जून आणि 26 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक मध्य प्रदेशच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती काल सक्रिय झालेली आहे। तसेच विदर्भाच्या आसपास जी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होती हे आता मुंबईच्या आसपास सध्या ही चक्राकार हवेची स्थिती आलेली आहे। याच्यानंतर पंजाब पासून पूर्व भारतापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत एक ट्रफ लाईन, मान्सूनच्या काळात जी ट्रफ लाईन कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतो तो सध्या सक्रिय आहे। आता या सिस्टीममुळे काल उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्र, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग तसेच मुंबई विभाग काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी काल सक्रिय झालेल्या होत्या। तर सर्वप्रथम आपण आजचा 24 जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर 25 आणि 26 जूनचा। तर आज जी पावसाची शक्यता राहील ती इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई या पट्ट्यातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आज म्हणजे 24 जूनसाठी सक्रिय राहतील। तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी राहतील। उर्वरित कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, पुणे, सातारा, नगर, बीड, परभणी, हिंगोली हे जे सर्व जिल्हे आहेत, नांदेड या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी म्हणजेच तुरळक ठिकाणी राहील। सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून आजसाठी नाही आहे। तसेच विदर्भातील राहिलेले जिल्हे आहेत अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या पट्ट्यात सुद्धा, तसेच अकोला, वाशिम या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील। याच्यानंतर आजचा तालुका वाईज 24 जूनचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज जी पावसाची शक्यता राहील ती इकडे काटाणा, सळवण, माळेगाव, देवळा, चाळीसगाव, सेवगाव तसेच कन्नड, सिल्लोड, खुलंबरी, कन्नड हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी राहील। तसेच जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावर, रावेळ तसेच धुळे जिल्ह्यात शिरपूर, सिंदखेड, साक्री, धुळे याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात अकराणी, शहादा, तळोडे तसेच धडगाव या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आज म्हणजे 24 जूनसाठी राहील। याच्यानंतर बोखंदर, जाफराबाद, मेहकर, देऊळगाव राजा, रिसोड, वाशिम, किनवट, मोहोर, पुसद, महागाव, डिग्रस, मनोरा, मालेगाव हा जो पट्टा आहे, पतूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी 24 जूनसाठी राहील। याच्यानंतर नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, जामखेड, पारनेर, वाशी, भूम, कळंब, धाराशिव, लातूर जिल्ह्यात देवणी, निलंगा, उदगीर, चकूर, अमदापूर, अंबेजोगाई, कैज, पतोडा हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आजसाठी राहील। सातारा जिल्ह्यात फलटण, खंडाळा तालुक्यात थोड्याफार क्षेत्रासाठी खटाव, मान, माळशिरस, पंढरपूर, माढा, सोलापूर, अक्कलकोट, सांगोला हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्याफार क्षेत्रासाठी आज दिसत आहे। पुणे जिल्ह्यात बारामती, सासवड, इंदापूर, पुणे सिटी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व थोडाफार पाऊस आजसाठी राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली हा जो सर्व पट्टा आहे काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आजसाठी राहील। रायगड जिल्ह्यात माणगाव, महाड, मसाळा, रोहा तसेच पेण, खालापूर, पनवेल याच्यानंतर कर्जत, ठाणे जिल्हा आणि मुंबई जिल्हा काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभागात आजसाठी या तालुक्यातून राहतील। आता हे जे तालुके सांगितलेत असं काही नाही की या तालुक्यातून सार्वत्रिक असा पाऊस होईल। थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस असू शकतो, काही भागात हलका मध्यम असेल तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय होतील।
तर हा झाला आजचा 24 जूनचा जिल्हा वाईज आणि तालुका वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर उद्याचा 25 जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीवर काही भागात हलका मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी उद्यासाठी राहतील। तसेच नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर हे जे सर्व जिल्हे आहेत उत्तरेकडील या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जना व थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, अहमदनगर, पुणे, सातारा या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज। इकडे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अकोला, बुलढाणा या पट्ट्यात स्थानिक ढग झाला निर्माण तर या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली तसेच हिंगोली, परभणी, लातूर या भागात विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच 25 जूनसाठी नाही आहे। याच्यानंतर 26 जूनचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर 26 जून रोजी सुद्धा पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीवर काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी 26 जून रोजी राहतील। उर्वरित नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या पट्ट्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता 26 जून रोजी राहील। उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता 26 जून रोजी नाहीये। थोड्याफार क्षेत्रासाठी जर स्थानिक ढग निर्माण झाला तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व थोडाफार पाऊस होऊ शकतो। विशेष पावसाची शक्यता 26 जून रोजी विदर्भात नाहीये। राहिलेले जे जिल्हे आहेत इकडे कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, पुणे, सातारा, सांगली स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता। उर्वरित नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बुलढाणा हे जे जिल्हे आहेत या भागात विशेष पावसाचा अंदाज 26 जून रोजी दिसत नाहीये। 26 जूनला थोडंफार उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसेच कोकण किनारपट्टी या भागातूनच पावसाची शक्यता जरा जास्त दिसत आहे। उर्वरित राज्यात विशेष पावसाचा अंदाज 26 जून रोजी कोणत्याच जिल्ह्यातून दिसत नाहीये। तर हा झाला आपला 24 जून, 25 जून आणि 26 जूनचा हवामान अंदाज। त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी अमरावती, अकोला, बुलढाणा, गडचिरोली तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मेघगर्जनेसह पावसाचा। या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आजसाठी दिलेला आहे। तसेच सातारा, पुणे, नगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, यवतमाळ, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। तसेच बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। आपल्या अंदाजानुसार जी किनारपट्टी आहे पारगलपासून सिंधुदुर्गपर्यंतची आणि नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना, नगरचे उत्तर भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी जरा जास्त राहील। विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, वर्धा या पट्ट्यातून जरा पावसाची शक्यता आजसाठी जास्त राहील। उर्वरित जो पाऊस होणार आहे दक्षिण महाराष्ट्रातील हे जे जिल्हे आहेत या भागात स्थानिक ढग निर्माण झाला तरच पावसाचा अंदाज आहे। थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस होईल, सार्वत्रिक असा नसेल। तर हा होता 24, 25 आणि 26 जूनचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।